सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी अनिकेत साठी प्रवीण पवार यांच्याकडून देखील 100 रुपयाचा पारितोषिक। म्हणजे एखाद्या यंग टॅलेंट खेळाडूचं मनोबल कसं वाढवायचं ह्या खरोखरच गावकऱ्यांकडून शिकावं आणि तेच पारितोषिक देखील आलं। एका षटकामध्ये 1 धाव खर्च करत 10 धावा त्यानं वाचवल्यात आणि आपल्या संघाला सरळ फायनलचा तिकीट मिळवून दिलाय। जोरदार टाळ्यांचा वर्षाव देखील पाहायला मिळतोय। वेल प्लेट, खूप साऱ्या शुभेच्छा असतील। आणि महेशजी पवार मायनी प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष, तर सुंदर खेळ राहिला। वेल प्लेट, खूप साऱ्या शुभेच्छा असतील अनिकेत तुला आणि अमरजोत मायनी संघाचा संघनायक आणि शिवराज आरव संघाचा कॅप्टन। आपण टॉस साठी या। कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी अध्यक्ष श्री गोविंदजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत आणि मेगा फायनल दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। अमरजोत चषक 2024 च्या माध्यमातून फायनल मध्ये धडक या ठिकाणी दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचलेत आणि आरव संघ टॉस जिंकलाय आणि बॅटिंग घेतल्या। चला आपण जे प्रेक्षक आहेत समोर त्यांना विनंती असेल की आपण थोडेसे दूर व्हायचा। या ठिकाणी पाहुणे मंडळी आहेत त्यांना सर्व मॅच एन्जॉय करायचे। एक फायनलची मॅच आहे ती आणि त्याच्यामुळे विनंती करतो आपण सर्वांनी थोडंसं सहकार्य करा। आज सर्वांना प्रश्न पडला होता की फायनल मध्ये कुठले संघ खेळतील, तर मी जरूर सांगेल आज शेवटच्या मॅच पर्यंत पोहोचलेत। नक्कीच शिवराज आराव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत्या अमरजोत मायनी संघ। बिग फाईट लढत, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। याच साठी केला होता अट्ठास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि बघता बघता शेवटचा क्षण म्हणजे अंतिम मॅच अर्थातच मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर नक्कीच मी विनंती करतो की पहिल्या सत्रामध्ये आपल्या सोबत या ठिकाणी एक मराठी भाषेतील आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असणारे आमचे मित्र, सहकारी मित्र, समालोचक अर्थातच सिद्धेशजी सकपाल यांना मी विनंती करतो की आपण पहिल्या सत्रासाठी या। यस, आमच्या सोबत ते या ठिकाणी जोडले जातील। सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती आपण पाहत असाल तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे हॅलो शिवराज संघाने आपला 12 घोडे पाठवायचे आहे। त्याचबरोबर कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड आणि पालघरचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक
तुळशीरामजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल साहेब आपण मंचावर यायचे. आपला अमरजोत क्रिकेट संघ मायनी 2024च्या वतीने सहर्ष स्वागत. तुळशीरामजी सावंत साहेब. तर चांगला चेंडू होता, अतिशय वेगाने चेंडू फेकला होता, परंतु तदनंतर एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचा आघातीचा चेंडू होता आणि त्यामागे आपण पाहिलं तर मेगा फिनालेची सुरुवात या सिंगलच्या बरोबरीने करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. शिवराजराव संघाची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभारंभ केला सिंगलच्या मदतीने. लेट्स बिगिन. मॅच ऑन झाली आहे. पहिल्या चेंडूच्या बरोबरीने सिंगल के साथ सेफ सुरुवात शिवराजराव संघाची बाजू आहे. यस निवृत्ती आपण पाहतो, अतिशय सुंदर गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. अफलातून चेंडू आहे सरळ यष्ट्यांवरती आणि पहिला विकेट मिळताना अमरजोत मायनी संघाला. अफलातून चेंडू पाहायला मिळाला. खरं तर मागच्या मॅच मध्ये काय चुकी झाले हे दुरुस्त करून मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निवृत्ती उतरलाय आणि त्याच्या माध्यमातून एक सुंदर यष्टीचित फलंदाजाला बाद केलाय. खरं तर पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल जरूर मिळाली, परंतु हा देखील कच्चा खेळाडू नाहीये आणि या दोन्ही टीमकडे जरी आपण पाहिलं ना, या हंगामामध्ये दोन्ही संघाकडून प्राथमिकतेने छोट्या छोट्या चुकांकडे लक्ष देण्याचं काम केलं गेलं आणि त्यानुसार त्यांनी बदल देखील केलेत आणि तो बदल पाहायला मिळाला शिवराजराव संघाने. अगदी आपण पाहिलं तर सुरुवातीची त्यांची प्रथम क्रमांकाची जी जोडी आहे, अगदी प्रारंभिक जोडी जी आहे त्यामध्ये बदल पाहायला मिळाला. शांताराम भोसलेला मागे ठेवण्यात आलं, आशिषला पुढे पाठवलं, परंतु विकेटचं नुकसान आहे. आणि सन्माननीय श्री राजारामजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. बरेचसे मान्यवर आमचे उपस्थित आहेत. त्यांच्या सगळ्यांचं मी स्वागत करेल स्पर्धेमध्ये आणि त्यांना विनंती करेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. आपल्याकरिता हे व्यासपीठ एक खऱ्या अर्थाने स्पर्धा पोहोचवण्याचं आमच्यासाठीचं उत्तम माध्यम म्हणेल मी, कारण की ही आपली खऱ्या अर्थानं जागा आहे. जाऊया मॅचकडे. प्रशांत करिता टपली सिस्टमचा वापर आहे. कव्हर रिझनकडे चेंडू शोधला आणि अगदी बॅटचा पैसा पण करत पहिलाच चौकार मेगा फिनाले मधला पाहायला मिळालाय. 4 धावा. चार धावा मिळालेल्या आहेत आणि त्यासोबत येणे 5 अंकावरती धावफलक आहे. परंतु आमचे मुख्य पाहुणे इथे उपस्थित होत आहेत. मी अंपायर्सला विनंती करेल की पंच 1 मिनिट मॅच थांबवायच्या. कोयना पुनर्वसाहत मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्मान्य तुळशीरामजी सावंत साहेब जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आमचं मुख्य व्यासपीठावरती स्वागत होताना आपण पाहत आहात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या सोबतीने आलेल्या सगळ्या त्यांच्या साथीदारांचं देखील मी स्वागत करेल. लेट्स बिगिन. सुरुवात करायची पुनश्च एकदा. 3 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. स्वप्नील सर, आपण जर विचार केला गेला तर 5 धावा आहेत आणि प्रशांत वेळोवेळी अगदी मधल्या क्रमांकावरती तू फलंदाजी करण्याकरिता येतो, परंतु बाजू सावरले त्यांनी. हा देखील फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे मौजूद. काय कमालीचे प्रयत्न त्याचे. चाच पडला जरूर. अगदी त्याने स्वतःला अगदी विचार केला गेला तर झोकून दिले या चेंडूवरती. स्वतःला दुखापत होईल त्याचा विचार देखील केला नाही, परंतु त्याला माहित आहे प्रेशर काय असतोय होम क्राऊडच्या समोर, होम टुर्नामेंट मध्ये आणि स्वतःच्या मैदानामध्ये खेळण्याचा दबाव आहे आणि प्रत्येक खऱ्या अर्थानं मैदानाचा कानाकोपरा त्याला माहित असेल आणि काही डाईव्ह लगावले, परंतु हातामधून झेल जरूर निसटली असेल. प्रयत्नांना दाद दिली प्रेक्षक वर्गाने. हा आमचा कोयनेचा प्रेक्षक वर्ग आहे. यस सर, नक्कीच मी सांगेल की ग्रामीण क्रिकेट ना स्वतःसाठी ना पैशासाठी आहे, फक्त खेळला जातो गावासाठी. आणि जीवाच्या अकांताने मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्यांनी प्रयत्न केला कुठेतरी आपला संघ चॅम्पियन होय अनुषंगानं झेल पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु थोडासा दूरवर राहिला आणि त्यानंतर त्याला झेल तो टिपता आला नाही. स्वप्नील सर, आणखीन एक क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मानली जाते ना
त्या मात्र धावा आहेत आणि त्या धावा मिळाल्या शिवराज आराव संघाला. धावा कुठूनही येऊ द्यात, ना दसरा ना दिवाळी, परंतु हा बोनस जरूर मिळाला. कारण की क्रिकेटची परिभाषा आता काय सांगते की हाताला चेंडू लागतो तर ती कॅच पकडणं हे परिभाषा सांगते. परंतु गोलंदाजी पहा अफलातून वेगावरती स्वार झाला. यावेळेला अतिरिक्त गती देण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या ओव्हरची इथून सांगता जरूर होणार आहे. 1 विकेट लूज जरूर केला शिवराज आराव संघाने आणि त्यानंतरच्या स्कोर कार्ड वरती धावा आहेत, टोटल 7 धावा. अर्थातच गोलंदाजाने मॅन्डेटरी असणाऱ्या निर्बंध असणाऱ्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी केली आहे हे स्पष्ट आपल्याला स्कोर कार्ड सांगत आहे. यस, मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलं तर निवृत्तीनं खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या. असं वाटलं होतं की सहजरित्या अमरज्योत मायनी संघ या स्पर्धेमधनं बाहेर होईल, परंतु अमरनं एक्स्ट्रा धावा दिल्या होत्या. खरं तर तरी देखील त्याने कमबॅक केलं, फक्त 6 धावांचं षटक फेकलं आणि शेवटचं स्लॉग ओव्हरमध्ये 10 धावा ठेवल्या होत्या अनिकेतसाठी. आणि त्यांनी आणि प्रशांतकडे जो क्लास आहे, अगदी विचार केला गेला ओव्हर कव्हर्स, विराट कोहली स्टाईलने फटके मारण्यामध्ये त्याचा प्रभुत्व आणि अशा फलंदाजाला मात्र माघारी पाठवताना धावचीच्या स्वरूपामध्ये निराश जरूर आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी झेलाव्या लागतात आणि आज त्याला ते झेलावं लागणार आहे. मेगा फिनाले अमरज्योत मायनीची टुर्नामेंट आहे, विपक्षी देखील ते आहेत, परंतु ही गोष्ट त्याला झेलावी लागणार आहे. किरण नवीन फलंदाज दाखल झालाय, 3ऱ्या अंकामध्ये प्रवेश करणार होता, दुहेरी अंकामध्ये थांबवलं. हवेमधून स्ट्रोक खेळला, सिंगल मिळेल, शांत राहिली आहे अजूनपर्यंत. दोन्ही बाजूनी विचार केला गेला तर मॅच बॅलन्स आहे, कारण की आणखीन चेंडू येणारे बरेचशे हातामध्ये अद्यापपर्यंत. मात्र जर बाजू मांडली गेली तर ही बाजू साबित केली आहे अमरज्योत मायनी संघाच्या गोलंदाजांनी या क्षेत्ररक्षकांनी. 10 धावा, लॉस ऑफ दी 2 विकेट टीम शिवराज आराव. आणि सागरकडे बऱ्याचशा आशा आहेत. बॅक ऑफ दी लेन चेंडू, हा पाम दी पूल, पूल सक्सेसफुल. मिस्टर सागर भोसले ब्रँडेड 6. विकेटचं नुकसान आहे, माफी असावी. त्याच्या कॉन्फिडन्सने तो देखील मैदानाच्या आतमध्ये उभा होता, परंतु विकेटचं नुकसान आहे. क्षेत्ररक्षकाने बाजी मारली आहे आणि विकेटचं नुकसान आहे. हाफ ऑफ दी पूल केला होता परंतु अनसक्सेसफुल. शांतता पाहायला मिळते. एका बाजूने आपण पाहू शकाल आमच्या अगदी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आहेत अमरज्योत मायनी संघाचे सगळे पाठीराखे. होम क्राऊड बरचसा आहे. शिवराज आराव म्हटल्यानंतर इथला नजदीक असणारा संघ आहे, जवळ असणारा संघ आहे, त्यांचे पाठीराखे देखील मोठ्या प्रमाणावरती आलेत. परंतु सागरचा हा स्ट्रोक फसला, तिथे शिवराज आराव संघ आता फसला. रन्स येणं महत्वाचं आहे. आराव संघाकडे देखील तितक्याच ताकदीची गोलंदाजी आहे स्वप्नील सर. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिला तर 25 धावा डिफेंड केल्यात, म्हणजे ह्या संघाला देखील कुठे कमी लेखून चालणार नाही. अगदी विचार केला तर शांताराम खूप खालच्या नंबर वरती आलाय, परंतु पहिल्या चेंडूला त्याने अगदी स्क्वेअरन विकेट खेळलाय. सिंगलच मिळते. आमचे स्कोरर सिद्धेश लाड आम्हाला कळवतील. 11 रन्स देअर ऑन कार्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा होत्या. मेगा फिनाले म्हटल्यानंतर एक चांगली मॅच. अगदी प्रेक्षक वर्गाचं म्हणणं असं असतं की फलंदाजांच्या बाजूने मॅच पाहायला खूप मजा येते, परंतु गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. ही कदाचित मॅच ही गोलंदाजीच्या बाजून देखील जाऊ शकते. किरण भोसले ऑन दी स्ट्राईक आहे. अमर पवारचा चेंडू आहे 30 PCRच्या घेऱ्याच्या बाहेर, मिड विकेट रिजनला डीप मध्ये फील्ड करेल. सिंगल मिळाले. दुहेरी अंकाचा प्रयत्न, एक्स्ट्रा रन इथे खर्च झाला. रन्स मिळाले महत्वाचं आहे. धावा कुठूनही येऊ द्यात. दसरा झालेला आहे, दिवाळी झालेली आहे, क्रिसमसचा बोनस आत्ताच मिळाला आहे आपल्याला शिवराजराव संघाला. एक धाव खूप महत्वाची आहे, कारण की अशा अनेक मॅचेस पाहिल्या जिथे 6 चेंडू मागे 1 धाव देखील वाचवली गेली आहे. आणि त्याच बरोबरीने विचार केला गेला तर 6 चेंडू मागे 32 धावा देखील होताना आम्ही पाहिलेले आहेत. आणि या कोयना क्रिकेट असोसिएशन मध्ये एक विक्रम देखील रचला गेला. कोयना क्रिकेट असोसिएशन हे नाव आता खऱ्या अर्थाने खूप मोठं होत चाललंय. ज्या पद्धतीने कोयना क्रिकेट असोसिएशनने भूमिका घेतलेल्या आहेत. आणि नेक्स्ट वीक मध्ये सगळ्यात मोठा उपक्रम कोयना प्रीमियर लीग, आणि या कोयना प्रीमियर लीगचं 3रं पर्व आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल. उचाड गावाचं मैदान तिथे सज्ज झालेलं आहे.
आमच्या संपूर्ण कार्यकारिणीने केलेली मेहनत आहे. हेच खेळाडू उद्या रायगड प्रीमियर लीग साठी जाणार आहेत, ठाणे प्रीमियर लीग साठी जाणार आहेत, BRPL साठी. आणि अगदीच म्हणेल तर आखाती देशामध्ये देखील हे खेळाडू खेळायला जावे यासाठीचा आमचा या असोसिएशनचा प्रयत्न. जाऊया मॅचकडे. शांताराम भोसले स्लॉग ओव्हरमध्ये आता धावा घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. किमान मी म्हणेल 10हून अधिक धावा मिळवणे मात्र महत्त्वाची भूमिका असणार आहे. पहिला चेंडू हवेमधून स्वार केलाय, याला म्हणू शकतोय की कॅच जरूर ड्रॉप झाली आहे, सिंगल मिळाले, रन जरूर मिळणार आहेत. अंपायर कॉल देणार आहेत, कोणता फलंदाज माघारी येणार आहे. शांताराम भोसले ज्याची कॅच निसडली तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटचं अद्भुत दृश्य आहे की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. आणि आज पाहायला देखील मिळालंय. शांताराम डगआउटमध्ये असणार आहे, परंतु अनेक वेळा म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये आतमध्ये ज्या वेळेला मैदानामध्ये उतरतो त्यावेळेला हातामध्ये तेल आणि डोक्याला जेल अशा पद्धतीचं काम झालं, जिथून हाताला तेल होतं. कॅच जरूर निसडली आहे आणि रन जरूर खर्च झालेत. रन्स एक्स्ट्रा रन्स किती जाते ते महत्त्वाचं आहे, कारण की ज्या पद्धतीची आता गोलंदाजी सुरू आहे तीच गोलंदाजी आपल्याला नेक्स्ट इनिंगमध्ये देखील पाहायला मिळू शकते. आणि तिथे जर चुका कमी झाल्या तर ती मॅच पुन्हा एकदा शिवराज आराव टीमकडे जाऊ देखील शकते. एक्स्ट्रा रन खूप खर्च झाले त्या इनिंगमध्ये. किरण भोसले एखादा मोठा फटका तो देखील शोधतोय. मोठे रन्स हवेत, मोठे नंबर हवेत. भन्नाट वेगाने चेंडू निघून चाललाय. हाच अनिकेत पवार आहे ज्याने मागील मॅच मध्ये जय भवानी कुसावडे संघाला जिथे आगेकूच करत होता तो त्याला थांबवलंय. आणि या गोलंदाजाच्या विरोधामध्ये फलंदाजी सध्याच्या 2 चेंडू मागे. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता मिळाली जरूर, परंतु चेंडूला एलिमिनेशन कमी. सिंगलच धाव तिथे पुढे येऊन खेळले आहेत. भन्नाट वेगाने देखील त्याने विचार करण्यास भाग पडलं की या चेंडू मागे अगदी वेग ज्याप्रमाणे आपण पाहिलाय आणि सबमरीन डिलिव्हरी अर्थातच अगदी गुडघ्याच्या खालून हा चेंडू चालला होता. निर्धाव चेंडू आलाय. यष्टीरक्षकाला देखील आता त्यांनी सांगितलंय, जागते रहोचा संदेश दिलाय आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग देखील अगदी विचार करतोय इथे आमच्या गोलंदाजाकडून या फलंदाजाकडून चांगली कामगिरी व्हावी, त्यासाठी जागते रहो, मैदानाच्या आतमध्ये जागते रहो. धावा मात्र स्कोर कार्ड मध्ये सिंगलने वाढ झाली. अद्यापर्यंत धावा येत नाहीयेत. सल्लगचा तिसरा चेंडू निर्धाव आहे. स्ट्राईक रोटेशन कदाचित नसणार आहे, या शृंखलेचा नियम आहे आणि किरण भोसलेला पुन्हा एकदा यावं लागणार आहे स्ट्रायकर एंडकडे. धाव घेण्याचा प्रयत्न तिथून मात्र आपण जर विचार केला तर धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू, सल्लगचा तिसरा डॉट बॉल आणि त्यानंतर स्कोर कार्ड मध्ये केवळ आणि केवळ पाहू शकाल आपण 14 धावा आहेत. अमरज्योत मायनी संघाची गोलंदाजी. अधिकचे चेंडू झालेत, 16 चेंडू अद्यापर्यंत फेकून झालेत आणि 14 धावा आहेत. अर्थातच शिवराज आराव संघाची फलंदाजी चाच पडताना पाहायला मिळाले. ऑन द ड्राइव्ह खेळलेत. अगदी डीप मध्ये लॉंग ऑफचा खेळाडू आहे. सिंगलच मिळेल, सिंगल के अलावा कुछ नहीं है भाई. मेगा फिनालेची मॅच आहे आणि मेगा फिनाले मध्ये होम क्राऊडच्या समोर अगदी पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर जी गोलंदाजी राहिली आहे, फिल्डरची प्रत्येक क्षेत्ररक्षकाची जी भूमिका राहिली आहे, संपूर्ण समर्पण संघासाठी आणि 100% योगदान. अगदी एक चांगली स्पर्धा होती. स्पर्धेचा शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये स्वतः आयोजक आवश्यकता आहे. स्वप्नील सर विचार केला गेला 3 दिवस
त्यांच्या खेळाकडे प्रत्येक ओनरचं लक्ष असणार आहे की माझा खेळाडू कशा पद्धतीने प्रदर्शन करतोय. आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आमचं भाग्य मोठं आहे की सुरुवातीचं समालोचन आम्ही कोणाच्या मुखातून ऐकलं असेल तर आमचे अशोकजी मराठजी असतील, ज्यांच्या माध्यमातून आम्ही अगदी बऱ्याचशा टुर्नामेंट, कारण की एवढं छोट्या असताना आम्हाला बाहेर फिरता जमलं नाही, त्याच्यानंतर अगदी विचार केला गेला तर कोयना क्रिकेट असोसिएशनचे सचिव अर्थातच सुरेंद्रजी जाधव असतील, त्यानंतर माझे अध्यक्ष गोविंदजी जाधव असतील, यांच्या माध्यमातून आम्ही समालोचनाकडे वळलो. त्यांनी मला खऱ्या अर्थानं कॉम्पिटिटिव्ह भूमिकेमध्ये देखील समालोचनासाठी संधी दिली आणि माझं भाग्य खूप मोठं आहे की अंतिम सामन्यासाठी मला मायक्रोफोन मिळाला आहे. त्याचसोबतीने सुरुवात ज्यांच्यापासून आम्ही केली, अडखळत शिकलो, परंतु आमचे नंदूजी सावंत असतील ते देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमच्या सोबत जॉईन झाले आहेत. मेगा फिनालेची मॅच आहे. नंदूजी सावंत खऱ्या अर्थानं जर विचार केला गेला तर कोयना क्रिकेट असोसिएशनचा या विभागातला बराचसा इतिहास सांगू शकतात आणि आत्ता सध्याचा युवा इतिहास आपण पाहू शकाल की जिथे अमरज्योत मायनी संघाने ज्या पद्धतीने परभरणी आपली केलेली आहे आणि स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये स्वतःच्या ग्राउंडवरती होम ग्राउंडच्या समोर ही दुसरी शृंखला ते गाजवताना पाहायला मिळते. 18 चेंडू 18ची मॅच आहे. स्वप्नील सर, या मॅच मध्ये काय घडेल ना बिघडेल नक्कीच आपण सगळे पाहणार जरूर आहोत, परंतु एक खरं आता चॅलेंजिंग भूमिका असते की स्वतःच्या क्राऊड समोर खेळणं, त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर चॅलेंजिंग एवढं काही नसतं. खरं तर स्वतःवरती जर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्टी तुम्हाला इझी जाते. स्वतःला कॉन्फिडन्स पाहिजे की यस पंचांचा इशारा आला आणि स्वतःचं गाव जर तुम्हाला चेअरअप करत असेल तर अजून काय पाहिजे. इथे पहिला चेंडू चांगला फेकलाय शांतारामनं, पहिल्या चेंडूवरती बीट केलंय अमर या फलंदाजाला. खरं तर मॅच चांगली होईल यात मात्र काही शंका नाही आहे. मागची मॅच जर आपण पाहिली तर 18 चेंडूमध्ये 25 धावा डिफेंड केल्या होत्या आराव संघानं आणि तशीच सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती एकही धाव आली नाही, निर्धाव चेंडू आलाय. अजून एक चांगला चेंडू अपील केली गेल्या. यस, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरती, लगातार जे 2 चेंडू डॉट फेकलेत. मॅच रोमांचक होईल यात मात्र काही शंका नसणार आहे. नाही, खूप जुना तांदूळ आहे हा, बऱ्याच कालावधीचा अनुभव घेऊन आलेला खेळाडू आहे. त्याच्या खऱ्या अर्थानं कमरेला ही अनुभवाची शिदोरी बांधली आणि त्याला माहित आहे की कमी धावांच्या मॅचेस देखील आपण बनवू शकतोय. अनेकशा मॅचेस त्याने बनवले देखील. सल्लगचा तिसरा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी करतोय. खरं तर शांतारामनं आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव फेकलेत. खरोखरच कौतुक करावं लागेल. मी मगाशी देखील म्हटलं होतं की दोन्ही संघांमध्ये गोलंदाजीचा तोफखाना आहे आणि लाजवाब सुरुवात केली. इथे फटका फसलाय, झेल लावण्याची संधी आहे आणि पकडला जाईल या ठिकाणी झेल. फलंदाज होते बाद. साखरेची गोळी चारण्याचं काम केलं. अगोदरच्या तिन्ही चेंडूवरती काय असतं ना की लहान मुलांना प्रथमतः जास्त गोड देत नाहीत. छोटे छोटे दाणे असतात ना साखरेचे, ते चारले जातात आणि ते चारले गेले. आता लालच दिली, आता तुला रन्स घ्यावे लागणार. दिवस आहे. अमरज्योत मायनी संघ अंतिम काही खऱ्या अर्थानं पायऱ्या चढायच्या त्यांना, परंतु काय ना त्याच्या अगोदर देखील कुलपाच्या ज्या किल्ल्या आहेत ना त्या या गोलंदाजांकडे आहेत आणि अवघड मॅच बनताना पाहायला मिळते. एका ओव्हरने देखील मॅच काही सांगता येणार नाहीये. अद्यापपर्यंत जर धावा पाहिल्या तर 5 चेंडू आणि त्यामध्ये नील आहे अजूनपर्यंत धावफलक. महिला वर्ग देखील इथे आपल्या गावाची बाजू मांडण्यासाठी उपस्थित झाला. सिंगल रोखणं इथं कठीण आहे.
निर्धाव षटक फेकणं कठीण आहे. इथे विकेटचं नुकसान होण्याची दाट शक्यता. फेक खराब झाली आहे. 2 धावा मिळणार आहेत. मॅच पहिल्या ओव्हरमध्ये जिथे असा विचार करत होतो की आता दिल्ली लांब राहणार की काय शिवराज आराव टीमसाठी, परंतु ती दिल्ली गाठण्याचं काम इथे मात्र सुरू केलंय गोलंदाजांनी. अर्थातच अमरज्योत मायनी टीमची ही जिथे पिछाडीची भूमिका राहिली. अमर पवारने खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडू खूप खेळले या मॅचमध्ये. होत राहतं, काही हरकत नाही. गोलंदाज देखील विचार केला का तितका अनुभवी होता, परंतु आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडू मागे 16 धावेची आवश्यकता आहे. ना कद बडा ना पद बडा. खऱ्या अर्थानं आता जो पुढे उभा राहिला ना, मुसीबत के वक्त जो सामने खड़ा वो सबसे बड़ा. आणि शिवराज आराव संघाच्या शांताराम भोसलेने सांगितले, परंतु क्रिकेट खेळ असा आहे ना मित्रांनो, जिथे मात्र एका दोघांचं काम चालत नाही. इथे मात्र एकजुटीने खेळावं लागतं. ज्या पद्धतीने एखादी आपण काडी तोडायला गेलो तर ती सहजपणे तुटते, परंतु त्या जर काडीला आपण एका मोठ्या बंडलमध्ये जर ठेवलं ना तर तिला तोडायला खूप वेळ लागतो. आणि असा बंडलची भूमिका घ्यावी लागणार आहे या दुसऱ्या गोलंदाजाला, अर्थातच प्रशांत याला. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, सरळ चाललाय फाईन लेग सीमा रेखेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, रन्स मिळणार आहेत. चतुराई दाखवली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 3 रन्स मिळणार आहेत. मागील ओव्हर मध्ये एक धाव मिळणं कठीण झाली होती, परंतु या ओव्हरची सुरुवात केली आहे आकाश पवार याने 3 धावेने. रन्स वाढताना पाहायला मिळतील. 5 धावा देरीन कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट. टीम अमरज्योत मायनी संघ. काय अफलातून मॅच सुरू आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती करेल, मॅच खत्म होने से पहले कोई अंदर नहीं जाएगा. कितीही प्रेक्षकांचं खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंवरती प्रेम असू द्या, परंतु आयोजक देखील सतर्क आहेत. आणि आयोजकांपैकी जर कोण आतमध्ये जाणार असेल तर इथे आमची आयोजन कमिटी इथे समर्थ आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. चला सगळ्यांनी बाहेर बसायचंय, विनंती आहे. आपले शेजारीच आहेत, ते लक्ष देणार देखील आहेत, परंतु खेळाडूला व्यत्यय आणू नका. मॅच ऑन आहे. खोलवर टप्प्यावरती चेंडू आहे. मिड विकेट रिझनला सिंगल मिळू शकेल. दुहेरी अंकाचा प्रयत्न. एका बाजूने दोन्ही फलंदाज आहेत. विकेट 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 मिळाला कोणाचा? ज्याच्या बॅट मधून आल्या पहिल्या चेंडूवर 3 धावा असा आकाश पवार मात्र बॅक टू डगआउट येणार आहे. काय अफलातून मॅच सुरू आहे. अमरज्योत मायनी संघासाठी सोपी वाटणारी मॅच. क्रिकेटमध्ये सोपं काहीच नाही आहे, आयुष्यामध्ये देखील सोपं काही नाही आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि या 3 केवळ गुणांवरती माणूस चालत असतो आणि इथे देखील माणसाला तेच गुण राखावे लागतात. आता मात्र समीकरण बदलणार आहे. समीकरण इक्वेशन खूप महत्वाचं आहे. 6 रन सध्यापर्यंत जमा झाले आहेत. इथून पुढे 12ची आवश्यकता आहे. काय मॅच सुरू आहे. 10 चेंडू 12 धावेची ही मॅच आणि प्रेक्षक वर्गांच्या नजरा अक्षरशः या संपूर्ण मॅच कडे. किरण पवार या खेळाडूने देखील एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, परंतु मोठ्या धावांच्या मॅचेस आपण पाहिल्या नाहीयेत, परंतु या छोट्या रन्सच्या मॅचेस अशा पद्धतीने होताना अनेक वेळा पाहिल्यात. आणि तीच पद्धत अजून देखील या मैदानामध्ये पाहायला मिळते. आणखीन एक विकेटचं नुकसान झालंय. मॅचचं इक्वेशन बदललंय. प्रति चेंडू धावांचं समीकरण. जीवनामध्ये जगायचं आहे तर अन्न वस्त्र निवारा ज्या पद्धतीने आवश्यक आहे ना आपल्याला, त्या पद्धतीने या क्रिकेटच्या मैदानामध्ये जिंकायचं असेल तर धावा महत्वाच्या आहेत. आणि अशा या धावा रोखण्याचं काम दुबेदेमध्ये संघ असताना टीम शिवराज आराव संघाचे हे सगळे खेळाडू करतात. गोलंदाजाच्या पाठीमागे सगळ्यात मोठा पाठीराख देण्याचं काम हा क्षेत्ररक्षक करतोय. तिथून अर्थातच शिवराज आराव संघाचं इथपर्यंत वर्चस्व राहिले. मॅच आता दोन्ही बाजूने आपण म्हणू शकत नाहीये की एखादा संघ पुढे आहे, परंतु अजून बरीचशी मॅच शिल्लक आहे. आणि अशा या सिच्युएशन मध्ये काय की छोट्या मोठ्या चुका आहेत ना त्या टाळाव्या लागणार आहेत. छोट्या छोट्या चुका जर टाळल्या तर इथून मॅच शेवटच्या क्षणापर्यंत मी म्हणेल क्रिकेटमध्ये कोणीही जिंकू द्या, हरणारा संघ जरूर आपण मॅच हरत असाल, परंतु संपूर्ण आपण आपलं करिअर जरूर हरणार नाही. यात घेणार आहात तो अनुभव आणि त्यामुळे एक एक गोष्ट अनुभव देणार आहे. हा देखील चेंडू खोलवर टप्प्यावरती आहे. ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू मागे क्षेत्ररक्षक फील्ड करेल चेंडूला.
अगदी चेंडूला फेकण्यामागून देखील तो राहिला, त्याला माहिती इथे अचूक फेक झाली नाही, एखादा एक्स्ट्रा रन गेला. मॅच खूप क्रुशियल मुवमेंट वरती आहे, खूप क्रुशियल मुवमेंट वरती आहे. एक एक धावेकडे लक्ष राहिले, मोठे फटके जणू काही इथून बाउंड्री लाईन खूप दूरवर गेली की काय. परंतु आता धाव फलकामध्ये धावा आहे टोटल 7. अजून देखील विजयासाठी आवश्यक आहे धावा 11. चेंडू शिल्लक राहिले ते मात्र 8 चेंडू 11ची मॅच. चलिए सोन्या के लिए पर 6 500 का इनाम. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकारासाठी देखील 500 रुपयाचं प्राइज आहे. याला म्हटलं जातं की खऱ्या अर्थाने ही मॅच काहीतरी रंगली. खरं तर आज आपण पाहतोय अनिलजी पवार साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचा गिफ्ट या ठिकाणी मिळेल का हा प्रश्न सर्वांना पडला. नाही, ते बऱ्याच कालावधीपासून उभे होते, त्यांना माहित होते की मॅच सोपी आहे, परंतु आता ते देखील शांत बसलेत कारण की मॅच खूप क्रुशियल मुवमेंट वरती आहे. परंतु ते व्यक्तिमत्व असं आहे की त्यांना मी खूप कालावधीपासून पाहत आलोय. कोणी जिंकू द्या, परंतु त्यांचा नेहमी अट्टास असतो की क्रिकेटचं आयोजन आणि एक खेळाडूंची समाधानाची भूमिका राहावी आणि त्यांच्या पाठी ते नेहमी उत्स्फूर्तपणे पाठीराख देतात. त्यांचा संघ देखील कोयना प्रीमियर लीग मध्ये नेक्स्ट वीक मध्ये पाहायला मिळणार आहे. मॅचचं इक्वेशन पाहूया. सिंगल मिळाले, सिंगल के अलावा कुछ नहीं है मेरे भाई. मॅच फसत चालली आहे. इक्वेशन पाहू शकाल. 7 चेंडू आणि आता आवश्यक असणाऱ्या परंतु शिवराज आराव संघासाठी देखील आपण काहीतरी गाणं वाजवलं पाहिजे कारण की इथून आपले साऊंड तिथे देखील जाऊ शकतात. मॅच मध्ये पाहू शकाल 6 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 6 चेंडू आहेत. किरण भोसले तयार झालाय. आता दोन्ही बाजूने प्रेशर. आता काय म्हटलं जातं ना की एक आमच्या आगरी कॉमेंटेटरचा वर्ड आहे, फासणे आता झालेत फासफूस. आणि बघूया मॅच आणि पहिला चेंडू भन्नाट वेगाने याच मैदानावरती 6 चेंडू मागे 6 धावा रोखण्याचं काम 2021 मध्ये कोरोनाचा कालावधी गेल्यानंतर किरण भोसलेने केलेलं आहे. आणि 6 चेंडू अगदी असे पडले होते त्याचे की अगदी खोलवर टप्प्यावरती. परंतु याच अनिकेत पवारने आपल्या गोलंदाजी आणि आपल्या फलंदाजीमधून अनेक वेळा आपल्या संघाला दुविधेमधून काढलाय. सांगणं खूप कठीण आहे, परंतु आता क्रिकेटच्या या पटलावरती समोर चालू असलेल्या सामन्यामध्ये भूमिका पाहणं खूप महत्वाची आहे. फुल्लर लेनचा चेंडू आहे, मिस केलाय. या संधी आहेत आणि अशा जर संधी सोडणार आहात तर खऱ्या अर्थानं मॅच मध्ये आपण बॅकवर्ड वरती येणार आहात. सिंगल मिळेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावेची आवश्यकता आहे. 9 धावेची आवश्यकता होती. सिंगल मिळाली. दशकाचा आकडा जरूर मिळाला. प्रेक्षक वर्गाला विनंती करेल जर मॅच आवडली असेल दोन्ही बाजूंनी अमरज्योत माहिनी आणि दोन्ही खऱ्या आपण शिवराज आराव संघाच्या देखील पाठी राखणे मी विनंती करेल की या खेळाडूंसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्यात कारण की एक अफलातून मॅच पाहायला मिळते. मॅच होती कुठे, आले कुठे, परंतु अजून देखील ही शर्यत काही संपली नाहीये. सन्माननीय श्री सुभाषजी सावंत साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करेल जे आतुरतेने आमच्या या शृंखलेसाठी उपस्थिती दाखवत आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करेल. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं स्वागत आहे. मॅच ऑन आहे. हा एक खेळाडू असा आहे की याच्यासाठी एखादा स्ट्रोक मॅच विनिंग प्राइज वाढलाय. षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. राजेशजी पवार यांच्या टीम मध्ये मायनी प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू खेळत होता आणि या खेळाडूच्या पाठीमागे ते आता उभे राहिले आहेत कारण की आता गावाचं नाव खूप महत्वाचं आहे आणि षटकारासाठी 1000 आहेत परंतु धावा येणं महत्वाचं आहे. अपील मागितली जाते. किरणने सांगितलंय हरकत झाली नाहीये परंतु निर्धाव चेंडूची सांगताय. मॅच हाय व्होल्टेज झाली आहे. दोन्ही बाजूंनी आता खऱ्या अर्थानं बरेचसे प्रेक्षक वर्ग विचार करतील टाळ्या वाजवायचा परंतु आता सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं श्वासोश्वास वाढला जातोय. आता धगधग वाढली जाते. ब्लड प्रेशरचा हार्ट पेशंट जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं आता लांब राहा कारण की धाव फलकामध्ये अद्यापपर्यंत जर विचार केला तर धावा लागले गेलेत 11, त्यानंतर 12 आणि 2 चेंडू आणि 1 नंबर पाहिजे तो मात्र 6 नंबर मिळणार काय? सोन्या 50-50 की किरण भोसले एका बाजूने
बाजू मांडणार, हवेमधून स्वार केला, फटका फसलाय, फिल्डर आहे, दुहेरी अंकामध्ये प्रयत्न, मॅच 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 कुठे आली आहे, शेवटच्या क्षणाला धगधग वाढली आहे, एक चेंडू 4 धावा, 4 धावा आणि शिल्लक आहे केवळ एक चेंडू. फलंदाज देखील विचारामध्ये आहेत, एक फटका त्यांच्या मनामध्ये आहे, गॅस तोच ठेवलाय, परंतु हा कप कोणाच्या घरी जाणार आहे, कोणाच्या गावामध्ये जाणार आहे, यासाठी यामध्ये केवळ आणि केवळ एक चेंडू शिल्लक आहे. एका चेंडू मागे 4 धावा, 4 धावा आणि एक चेंडू आहे. इथे सगळे प्रेक्षक वर्ग थांबलेत. दोन्ही बाजूनी देखील विचार केला गेला तर एक चेंडू हा 30,000चा आहे, या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेल्या मेहनतीचा आहे आणि त्या सोबतीनं एक चेंडू आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आहे आणि हा चेंडू कोणाच्या बाजूने जाणार, एका बाजूने गोलंदाज झाला तयार किरण भोसले आणि फलंदाज प्रथमेश मालुसरे. फटका फसलाय, सामना फसलाय, सामना गेलाय तो शिवराज आराव संघाच्या बाजूने. अभिनंदन आहे, अभिनंदन आहे. काय अफलातून मॅच पाहायला मिळाली, दोन्ही टीमचं मी अभिनंदन करेल आणि शुभेच्छा देईल विजेत्यांना, आभार मानेल जो प्रेक्षक वर्ग आमचा